कर्नाटकमधून बातमी आहे। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज राजीनामा देणार आहेत। सिद्धरामय्या राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द करतील। ब्रेकफास्ट मीटिंगमध्ये राजीनामा देणार असल्याची घोषणा झाली आहे। आज 3 वाजता लोकभवनवर जाऊन राज्यपालांकडे ते राजीनामा देतील। राज्यपाल कर्नाटकात नसले तरी त्यांच्या सचिवांकडे राजीनामा सुपूर्द केला जाईल। DK शिवकुमार हे नवे मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा आहे। तर हा एक फोटो सुद्धा समोर आला ज्यामध्ये DK शिवकुमार यांनी सिद्धरामय्या यांचा चरण स्पर्श केलेला आहे, त्यांचे आशीर्वाद घेतलेले आहेत असा हा फोटो आहे। तर सिद्धरामय्या हे आज राजीनामा देतील आणि DK शिवकुमार हे कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री असतील अशी चर्चा सध्या सुरू आहे, अशी माहिती सध्या समोर येते। पुन्हा एकदा जाऊया, आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शिवाजी, आता हे जवळपास स्पष्ट झालेले आहे, जवळपास निश्चित झाले, सिद्धरामय्या राजीनामा देत आहेत, DK शिवकुमार आता नवे मुख्यमंत्री असतील। याचे परिणाम नेमके काय असू शकतात कर्नाटकच्या राजकारणावर, किंवा त्या बाहेरही काही परिणाम याचे दिसू शकतील का? राहुल गांधी ज्या पद्धतीने अलीकडच्या काळामध्ये दक्षिणेमध्ये लक्ष घालतायत, त्याच्यामध्ये आंध्रामध्ये त्यांनी नव्यानं काही समीकरण बांधताना प्रयत्न करतायत, तेलंगणामध्ये सत्ता आहे, कर्नाटकमध्ये सत्ता आहे, आपल्याला माहिती आहे की केरळमध्ये सत्ता आलेली आहे, त्याचबरोबर तमिळनाडूमध्ये के विजय यांना साथीला घेऊन त्या ठिकाणी देखील आता नव्यानं 2 मंत्री मंत्रिमंडळात येत आहेत। तर दक्षिणेमध्ये काँग्रेसचं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न राहुल गांधी करतायत। त्याचबरोबर त्यांच्यासोबत आतापर्यंत जर पाहिले गेले तर त्यांचे वडील राजीव गांधी, त्यांच्या आई सोनिया गांधी आणि इंदिरा गांधी यांच्या काळातील 3 फळीच्या नेत्यांचं त्यांच्यासोबत एक समन्वयाचं गणित होतं आणि ज्याच्यामध्ये अनेक वेळा अडचणी यायच्या की कोणाला मुख्यमंत्री करायचं। सुरुवातीला सिद्धरामय्या हे सोनिया गांधी आणि राजीव गांधी यांच्या काळातील काँग्रेसचे नेते होते, त्यांना संधी देण्यात आली। आता नव्या दमाच्या DK शिवकुमार यांना संधी दिली जाते। ज्या पद्धतीने भाजप आपली फळी बांधताना पाहायला मिळते, त्याच पद्धतीने राहुल गांधी जे आहेत ते गणित तयार करताना पाहायला मिळतात। आणि विशेष बाब म्हणजे ऑपरेशन बिहारमध्ये जसं भाजपने राबवलं, नितीश कुमार यांना राज्यसभेवरती आणलं, त्याच पद्धतीने आता सिद्धरामय्या यांना राज्यसभेवरती घेऊन DK शिवकुमार यांना कर्नाटकचे मुख्यमंत्री पद दिलं जाणार आहे। तर एकंदरीत ऑपरेशन बिहारमध्ये ज्या पद्धतीने त्याच पद्धतीने या ठिकाणी आता सिद्धरामय्या राज्यसभेवर येतील। राज्याचा कारभार DK शिवकुमार हे नव्या दमाच्या नेत्यावरती राहील। त्याचबरोबर त्यांच्यावरती ही देखील जबाबदारी राहील की कर्नाटकमध्ये पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्यामध्ये त्यांना मोठा वाटा उचलावा लागणार आहे। त्यामुळे सगळे समीकरण बांधणं, DK शिवकुमार यांना दिलेलं मुख्यमंत्रीपद हे आगामी काळातील निवडणुकीच्या दृष्टिकोनातून उचललेलं पाऊल आहे आणि याच्यामध्ये ते किती सक्सेसफुल होतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद शिवाजी, तुम्ही केलेल्या या सगळ्या विश्लेषणासाठी।